आषाढी वारीसाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी। देहू आणि आळंदी परिसरात मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे। अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने वारकऱ्यांना थेट देहू आणि आळंदीत येऊ नये असे स्पष्ट आवाहन केले आहे। 7 जुलै रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी तर 8 जुलै रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। मात्र सध्याची पूरस्थिती पाहता वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहे तेथेच सुरक्षित थांबावे आणि पालखी सोहळ्यात पुणे पिंपरी चिंचवड किंवा पुढील मार्गावरून सहभागी व्हावे असे प्रशासन आणि दोन्ही संस्थांनी सांगितले आहे। आळंदीतील भक्त निवास परिसरातही पुराचे पाणी शिरले असून अनेक भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आषाढी वारीतील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी आमच्या चॅनल सोबत रहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वारकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा। रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल।